Cancer Healer Center, a new beginning. मोदींची सौगात आहे, मोदी हे सौगात आहे, सत्ता आहे, बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार, हिंदुत्व सोडलं असं जाहीर करा. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. चांगला कार्यक्रम आणला तर त्यामध्ये वाईट वाटण्याचं काय कारण काय? सर्व धर्म समभाव ही आपली परंपरा. उद्धव ठाकरेंच्या मोदींवरच्या टीकेनंतर अजित पवारांचा प्रत्युत्तर. आमच्यावर आरोप करण्याआधी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. एकनाथ शिंदेंची गद्दार सेना त्यांची बदनामी झाली असं वाटत असेल तर याचा अर्थ ते गद्दार आहेत. उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. आमची भूमिका आधी सुद्धा आणि आत्ताही सारखीच. ठाकरेंप्रमाणे आम्ही इतरांकडे झुकलेलो नाही. संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. मुख्यमंत्री सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करतात पण शिंदे फडणवीसांना छळतात की काय असा प्रश्न पडतो. उद्धव ठाकरे यांची टीका. अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली. आरोपी सुदर्शन घुलेची, जयराम साठे आणि महेश केदारची देखील पोलिसांसमोर कबुली. तर प्रतीक घुलेनं हत्या केलेली जागा दाखवली. झाडाझुडपात लपवलेलं हत्यारही पोलिसांच्या ताब्यात दिलं. धनंजय मुंडे तुम्हाला बघून घेतील असं म्हणत आणखी एका आरोपीने अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती. सरकार धनंजय मुंडेंना वाचवतंय अशी चर्चा. मनोज जरांगे यांचा आरोप. धनंजय मुंडेंना अजून 6 आरोपी का केलं नाही? धनंजय देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांचा सवाल. संतोष देशमुख प्रकरणात सरकारकडून आकाला वाचवण्याचा प्रयत्न. साताऱ्याच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न. संजय राऊतांचा आरोप. 2 कोटी खंडणी द्या, मी वाल्मिकचा माणूस असं घुलेनं म्हटलं. आता एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा जबाब TV9च्या हाती. संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच. खोक्या सापडतो मग कृष्णा आंधळे का सापडत नाही? हे पोलिसांचं अपयश. बजरंग सोनावणी यांची टीका. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करावी. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. इच्छा नसताना पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी वैद्यकीय चाचणी करायचे. स्वारगेट मधल्या पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप. केसमध्ये सरकारी वकील म्हणून सरोदेंची नियुक्ती करण्याची मागणी. कुणाल कामराबाबत आता 3rd डिग्रीचा वापर करावा लागेल. वरिष्ठांच्या सूचनेमुळे आम्ही संयम बाळगून. शंभूराज देसाई यांची कामरावर प्रतिक्रिया. वकिलांच्या मार्फत कुणाल कामरा खार पोलिसांच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. कुणाल कामराला 31 मार्चला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश. सावंत यांना मीच फोन केला. मोबाईलमधील डाटाही डिलीट केला. मध्यरात्री केलेल्या चौकशीत कोरटकरची कबुली. सूत्रांची माहिती. मध्यरात्री प्रशांत कोरटकरला छातीत दुखण्याचा त्रास. मध्यरात्रीच कोरटकरची वैद्यकीय तपासणी. तपासणीनंतर पुन्हा कोरटकरला चौकशीसाठी इतरत्र हलवलं. सूत्रांची माहिती. कामराला 2 समन्स पाठवले पण सोलापूरकरला एकही समन्स पाठवलं नाही. कोरटकरही सापडला पण सोलापूरकर अजून मस्तीत फिरतोय. उद्धव ठाकरे यांची टीका. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याचं विटंबन. आज राहुरी तालुका बंदची हाक. नागरिकांकडून बुवासिंद बाबा मंदिरात सामूहिक आरतीचं आयोजन. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहास तज्ज्ञांचं मत घेणं गरजेचं. त्याच्यावरून इतकं राजकारण करणारे अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाबाबत गप्प का? उद्धव ठाकरेंचा सवाल. मुंबईच्या 7 धरणातील पाणीसाठा केवळ 37%. पाणी कपातीची शक्यता. पालिकेकडून अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयांमधून अतिरिक्त पाण्याची मागणी. पुण्याच्या खेडमधील परसुली गावात भीषण पाणी टंचाई. 3रा हंडा पाणी घेतल्यास 100 रुपये दंड. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी परसूल ग्रामपंचायतीचा अजबच निर्णय. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा. शेतीसाठी 90 टन अनुदानित युरिया गोदरेज ॲग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात. कृषी विभागाच्या अहवालानंतर 9 जणांवर गुन्हा दाखल. मांडूपमध्ये घरी प्लास्टिक कंटेनरमध्ये लपवलेले 50 कोटींचे ड्रग्ज जप्त. रायगडच्या महाडमध्ये एका कंपनीत ड्रग्ज बनल्याचे एनसीबी तपासामध्ये समोर. सर्व काही अल्लाह आणि देवाच्या भरवशावर. जेवढं आयुष्य लिहिलंय तेवढंच नशिबात आहे. गॅलेक्सी इमारतीवरील गोळीबार प्रकरणी सलमान खानचं भाष्य. IPL मध्ये आज हैदराबादचं वादळ रोखण्याचं लखनौ समोर आव्हान.
हैदराबादच्या तुफानी फलंदाजी समोर लखनौच्या कमकुवत गोलंदाजीचा कस लागणार. संध्याकाळी 7:30 वाजता सामना रंगेल. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.